नमस्कार मित्रांनो, आज आपण सहकार संस्थेची स्थापना हा चॅप्टर पाहणार आहोत। तर याच्यामध्ये आपण प्रवर्तन अवस्था आणि सहकार संस्थेची नोंदणी अवस्था या दोन महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत। मित्रांनो, 2021 ची ॲडव्हर्टाइजमेंट ही आज जवळजवळ 2025 आहे। जवळजवळ 4 वर्षानंतर याचा अभ्यास आपण चालू करतोय। बरेच जण जॉबला असतील, काहींना जॉब भेटला नसेल, तर मित्रांनो ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे। जरी गॅप असला तरी दिवसातले 2 तास काढा, चॅप्टर रिवाइज करा, MCQ वाचा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स भेटेल। जवळजवळ 85+ मार्क्स पाडण्याचं टार्गेट ठेवा। इंटरव्ह्यू आणि आपले मार्क्स हे धरून 85+ झाले पाहिजे, कारण की याच्यामध्ये आरक्षण नाहीये, कॅटेगरीज वाईज पण आरक्षण नाहीये, फिमेल साठी वेगळं आरक्षण नाहीये। तर याच्यामध्ये तुम्ही जास्त सराव केला पाहिजे, MCQ जास्त सॉल्व केले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क्स भेटतील। ठीक आहे मित्रांनो, स्टडी करत राहा, कॉन्फिडन्स ठेवा, नक्की तुम्हाला PDC मध्ये जॉब भेटून जाईल। चांगला जॉब आहे, कारण तुम्हाला तुमच्या गावाशेजारी किंवा जवळच भेटणार आहे। तुम्ही पुणे जिल्ह्यातले रहिवासी असाल तर तुम्हाला ह्यासाठी हा जॉब सिक्युअर जॉब आहे। ठीक आहे मित्रांनो, चालू करूयात आजचा चॅप्टर। तर प्रस्तावनेमध्ये काय सांगितले? स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशात सहकाराचा विकास मोठ्या प्रमाणावर झाल्याने विविध क्षेत्रात सहकारी संस्था स्थापन होऊ लागल्या। ग्रामीण शहरी भागात सुद्धा सहकाराचा विस्तार झाल्याचं दिसून येते। प्रारंभी काय फक्त शेती, पतपुरवठा व त्यास पूरक सेवा या क्षेत्रापुरता सहकारी संस्था स्थापन झाल्या होत्या, पण नंतर अशा विविध प्रकारच्या संस्थांचे स्वरूप व कार्य वेगवेगळे असतात। सहकार संस्थेची स्थापना कोण, कशा पद्धतीने करतात, यासाठी सहकार संस्थेची नोंदणीची कार्यपद्धती समजावून घेणे महत्त्वाचं असते। तर प्रस्तावनेत पुढे काय सांगितले आपल्याला? सामान्य आर्थिक उद्दिष्टे असणाऱ्या व्यक्ती आपल्या गरजा भागवण्यासाठी एकत्र येऊन सहकार संस्थेची स्थापना करतात। कसं पाहिजे? समान आर्थिक उद्दिष्ट असणाऱ्या व्यक्ती आपल्या ज्या गरजा आहे त्या भागवण्यासाठी एकत्र येऊन सहकार संस्थेची स्थापना करतात। यामुळे समाजातील सर्व स्तरातील लोकांना सहकार संस्थेची स्थापनेची आवश्यकता भासते। सहकार संस्थेची स्थापना एक कायदेशीर आणि तांत्रिक बाब आहे। समजा सहकारी संस्था, समजा आपला कात्रज दूध डेअरी आहे, ती पण सहकारी संस्था आहे। कृषी पतपुरवठा संस्था आहे किंवा सहकारी साखर कारखाना आहे, त्या ज्या आहे, समजा सहकारी साखर कारखान्याचं उद्दिष्ट काय असेल? शेतकऱ्यांचा ऊस घेऊन साखर उत्पादन करायचं, हे त्यांचं एक उद्दिष्ट आहे, की जेणेकरून समाजातील लोकांच्या गरजा भागल्या पाहिजेत। यानुसार त्या संस्था स्थापन होतात। तर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार सहकार संस्थेची नोंद करण्याची कार्यपद्धती निर्धारित करण्यात आलेली आहे। त्यानुसार सहकार संस्थेची नोंदणी केली जाते। या प्रकरणात आपण तेच पाहणार आहोत। काय? सहकार संस्थेची स्थापना। सहकार संस्थेला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होण्यासाठी तिची नोंदणी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार होणे कसं आहे? बंधनकारक आहे। सहकार संस्थेची नोंदणी कशी आहे? बंधनकारक आहे। सहकार संस्थेची स्थापना ही प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था या दोन अवस्थेतून जाते। काय पुढे? प्रमोशन स्टेज म्हणजे प्रवर्तन अवस्था। याच्यामध्ये काय होतं? सहकार संस्थेची स्थापना होण्यापूर्वी तिला ज्या ज्या टप्प्यामधून जावे लागते त्यांना एकत्रितपणे प्रवर्तन अवस्था असे म्हणतात। पुढे काय? संस्थेची नोंदणीपूर्व विविध बाबी पूर्ण कराव्या लागतात। याचा प्रारंभ प्रवर्तन अवस्थेपासून होतो। सहकारी संस्थेची कल्पना मनात उद्भवणे,
व ती प्रत्यक्षात साकार करणे याला प्रवर्तन अवस्था किंवा नोंदणीपूर्व अवस्था असे म्हणतात. प्रवर्तन अवस्थेला काय म्हणतात? नोंदणीपूर्व अवस्था असे म्हणतात. पुढे काय? सहकारी संस्थेचा उद्देश निश्चित करून त्या उद्देशाने कृषी व सर्व बाबींची पूर्तता प्रवर्तनाच्या सर्व टप्प्यामध्ये संस्थेच्या भावी काळाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असतात. म्हणजे एखादी सहकारी संस्था आहे ती स्थापन करायची, तर एखादा व्यक्ती असेल किंवा व्यक्तीचा समूह असेल, त्यांनी ठरवलं जातं की आपल्याला एक शेतकऱ्यांसाठी किंवा दूध संकलनासाठी किंवा दुधाचं प्रोडक्शन करण्यासाठी एक आपल्याला सहकारी संस्था स्थापन करायची. म्हणजे जी ठरवलं जातं, जी कल्पना मनात येते आणि ते संस्थेमध्ये प्रत्यक्ष साकार करण्याचा आपण विचार करतो, त्याला कोणती अवस्था म्हणतात? प्रवर्तन अवस्था किंवा नोंदणीपूर्व अवस्था असे म्हणतात. त्याच्यानंतर पुढच्या अवस्थेत जातो. तर आपण प्रवर्तन अवस्थेचे आधी टप्पे पाहूयात. काय टप्पे असणार आहे? खाली वाचूयात. जी संस्था स्थापन करायची त्याची कल्पना मनात उद्भवली पाहिजे. आधी सहकारी संस्था स्थापन करण्याची कल्पना ज्या व्यक्ती व व्यक्ती समूहाच्या मनात उद्भवते अशा व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाला प्रवर्तक असे म्हणतात. आपल्या परिसरातील दुर्बळ घटकांच्या प्रगतीचा विचार करणाऱ्या आणि नेतृत्व गुण असणाऱ्या व्यक्ती समूहाच्या मनात सहकारी संस्था स्थापनेची कल्पना उद्भवते. आपण मग असे सांगितल्याप्रमाणे ही व्यक्ती असेल, व्यक्ती समूह असेल की ज्यांच्याकडे नेतृत्व गुण असेल, ते सहकारी संस्था स्थापन करण्याची कल्पना करतात. समजा दुधासाठी असेल तर दूध डेअरी सहकारी मर्यादित संस्था किंवा कृषी पत संस्था किंवा सेवा संस्था किंवा सूत गिरणी सहकारी संस्था, अशा प्रकारचे आपण संस्था स्थापन करतो. पण आधी त्याच्यासाठी ठरवलं पाहिजे की कोणासाठी, कशासाठी, कोणत्या कृतीसाठी आपल्याला सहकारी संस्था स्थापन करायची. त्यासाठी पहिल्यांदा मनात कल्पना उद्भवणे आवश्यक आहे. मनातील कल्पनेचे तपशीलवारपणे परीक्षण करणे म्हणजे नियोजित सहकारी संस्थेच्या कल्पनेचे परीक्षण करणे गरजेचे असते. सर्वप्रथम कल्पना वास्तवतेवर तपासून पाहिली जाते. या परीक्षणातून नियोजित सहकारी संस्थेचे भांडवल उभारण्याचे मार्ग, अर्थक्षमता याचा अंदाज घ्यावा लागतो. अर्थक्षम होऊ शकणाऱ्या सहकारी संस्थेची निबंधक नोंदणी करतात, अन्यथा अर्थक्षम होऊ न शकणाऱ्या संस्थेची नोंदणी करण्यास निबंधक काय करतात? नकार देतात. आपण नोंदणी कुणाला करतो? निबंधकाकडे नोंदणी करतो. तर समजा कात्रज दूध डेअरी आहे, त्यांनी ठरवलं आपल्याला ही सहकारी तत्वावर कात्रज दूध डेअरी स्थापन करायचे, आपल्याला त्याच्यामधून दूध संकलन करायचे, पनीर, दूध किंवा दुधाचे जे पदार्थ असेल त्याचं पुढे प्रोडक्शन घ्यायचं आहे आणि त्याच्यातून नफा कमवायचा आहे. हे सर्वप्रथम त्यांनी नियोजन केलं जातं की भांडवल आपल्या ती दुधाचं संकलन करायचे, त्यासाठी त्याचे सभासद कोण असतील, त्यांच्याकडून भागधारक म्हणून भांडवल किती कसं उभारलं जाईल, त्याची अर्थक्षमता पुढे काय असेल, मार्केटिंग कसं केलं जाईल किंवा त्याच्यामध्ये ते तेवढा नफा भेटेल का, या सर्व गोष्टी निश्चित केल्या जातात. त्यानंतर निबंधकाकडे नोंदणी केली जाते आणि निबंधक ठरवतो की यांना संस्थेला नोंदणीसाठी संमती द्यायची की संमती नाकारायची. पुढे अनौपचारिक सभेचे आयोजन केले जाते. मी ठरवलं कात्रज दूध डेअरी सहकारी संस्था स्थापन करायचे, तर मी माझ्याशी मत पटणाऱ्या लोकांचं एक सभा घेणार. त्याच्यातून त्याच्या संस्थेत आपण एक त्यांच्या संस्थेचा उद्देश काय असणार आहे, कार्यक्षेत्र असणार आहे, व्यवसायाचं आपलं ते स्वरूप कसं असणार आहे, या प्रकारच्या गोष्टी निश्चित केल्या जाणार आहे. त्यांनी याच मुद्द्यात हेच सांगितले की सहकारी संस्था स्थापनेची कल्पना मनात निश्चित केल्यानंतर प्रवर्तक परिसरातील लोकांना त्याला सुचलेली कल्पना पटवून देण्यासाठी अनौपचारिक सभेचे आयोजन करतात. त्या सभेत
नियोजित सहकारी संस्थेची गरज फायदे पटवून देतात. या संस्थेचे उद्देश काय, कार्यक्षेत्र काय असेल, व्यवसायाचे स्वरूप काय असेल, संस्थेचे प्रस्तावित नाव काय असेल, इत्यादी बाबी निश्चित केली जातात. हे कोणती स्टेज आपण बघतोय, परिवर्तक जी प्रमोशन स्टेज आहे ती पाहतोय आपण. पुढे काय केली जातं, साधन सामग्री गोळा केली जाते. काय केली जाते, सहकारी संस्था स्थापनेच्या कल्पनेतून मूर्त स्वरूप म्हणजे प्रत्यक्षात ती संस्था आणण्यासाठी साधन सामग्री प्रवर्तकाला गोळा करावी लागते. म्हणजे काय, संस्थेची जागा कुठं असेल, फर्निचर, स्टेशनरी किंवा विविध नमुन्याचा अर्ज, वेगवेगळ्या कुटुंबातील किमान 10 सभासद इत्यादी पूर्तता प्रवर्तक करतो. याशिवाय संस्थेच्या नोंदणीसाठी नोंदणी अधिकाऱ्याकडे विविध नमुना नुसार अर्ज सादर करावा लागतो आणि साधन सामग्री गोळा करण्याचा खर्च प्रवर्तकच करीत असतो. म्हणजे जे प्रवर्तक असतात ते ठरवतात आणि आपली जी संस्था असते त्याची, समजा आपलं ग्रामपंचायत आहे, गाव भागात आपण संस्था स्थापन करतोय, समजा आपण कान्होराज महाराज सेवा पतसंस्था स्थापन करतोय, त्याची एक जागा निश्चित केली जाईल. त्याच्यामध्ये फर्निचर, स्टेशनरी किंवा जे ज्या गोष्टी लागतात त्या गरजेच्या आहेत त्यासाठी आपण ते वस्तू खरेदी करू. कुटुंब म्हणजे वेगवेगळ्या कुटुंबातील लोक पाहिजे, एकाच कुटुंबातील लोक नको येते याला. जे 10 सभासद असतात आपल्या तलाठ्याकडून दाखला घ्यावा लागतो की हे 10 सभासद आहे, हे वेगवेगळ्या कुटुंबातील आहे. पुढे ते नोंदणी अधिकाऱ्याकडे जाऊन आपण नमुना अर्ज भरतो आणि आपण त्या निबंधाकडे अर्ज करतो. पुढे काय सांगितले, आर्थिक योजना तयार करणे. सहकारी संस्थेला आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भांडवलाची गरज असते. सहकारी संस्थेचा आकार व प्रकारानुसार भांडवलाची गरज भागवावी लागते. त्यासाठी भांडवल उभारणीचे मार्ग निश्चित करावे लागतात. भाग विक्री, ठेवी, सहकारी बँका व वित्तीय संस्था यांच्याकडून कर्जाच्या स्वरूपाने उभारले जाणारे भांडवल इत्यादी आर्थिक स्वरूपाची माहिती देणारी योजना प्रवर्तक तयार करून योजनेची माहिती इतर सभासदांना देतो. म्हणजे आपण स्थापन केली कान्होराज महाराज सेवा पतसंस्था स्थापन केली, ही जी सहकारी संस्था आहे ही ठरवेल की याचे भागधारक कडून, म्हणजे आपण जे एक भांडवल आहे त्याचे आपण समजा 100% भांडवल आहे आपलं, तर आपण ठरवेल की याच्यामध्ये 10 सभासद घ्यायचे, प्रत्येकाने 10% याच्यामध्ये 10% याच्यामध्ये पैसे जमा करायचे. प्रत्येकाने ठरवलं की असे 10 जणांनी ठरवलंय की 10% आपण याच्यामध्ये भाग भांडवल टाकायचं आहे. जर याच्यामध्ये कमी पडत असेल पैसे तर एखाद्या बँकेकडून आपल्याला कर्ज घ्यायचे आहे आणि या कर्जाच्या रूपाने आपल्याला भाग भांडवल उभं करायचंय, जेणेकरून आपली ही संस्था आहे ती उभी राहील. ही जी कान्होराज महाराज सेवा पतसंस्था आहे ती आपल्या सहकारी तत्वावर उभी राहील. आणि याची माहिती जे सभासद असतात, 10 सभासद असतील तर या 10 सभासदांना माहिती द्यावी लागते. आणि तो कोण देतो, तर प्रवर्तक देत असतो. अशा पद्धतीने त्या पतसंस्थेची आर्थिक योजना तयार केली जाते. पुढे काय, दस्तऐवज आणि कागदपत्र तयार करणे. आपण पाहिलेले सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी किमान 10 सभासदांच्या सह्या पूर्ण व व्यवस्थितपणे भरलेला नमुना अर्ज मध्ये तयार करतात. अर्ज नमुना तयार करायचे, 10 वेगवेगळ्या कुटुंबातील सभासदांची सह्या घ्यायची, त्याच्यात सभासदांची बाकीची यादी, संस्थेचे नियम, पोट नियम, नोंदणीपूर्व झालेल्या सभेचे इतिहासवृत्त, म्हणजे आपण जी वार्षिक बैठक घेतली होती, जी बैठक घेतली होती पहिल्यांदा संस्था स्थापन करण्याच्या आधी, त्याच्यामध्ये काय काय ठरलं, समजा जागा ठरली असेल, इमारत ठरली असेल, त्या मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र, सभेस हजर असलेल्या सभासदांची नावे, त्यांचे पत्रक इत्यादी कागदपत्रे तयार करावी लागतात.
आणि अशा प्रकारची नियोजित सहकारी संस्थेच्या स्थापनेची परिवर्तन अवस्था पूर्ण होऊन ती पुढे नोंदणी अवस्था सुरू होते. म्हणजे एवढी माहिती गोळा करून आपण सगळं दस्तऐवज कागदपत्र तयार करून एक पहिली स्टेज कंप्लीट करून दुसरी स्टेप म्हणजे रजिस्ट्रेशन स्टेज याच्यामध्ये आपण पुढे जातो. तर मित्रांनो, आपण गोष्टी या पाहिलेल्या आहे. प्रवर्तन अवस्था याच्यामध्ये आपण बघितलेले पहिल्यांदा संस्था स्थापन करण्याची कल्पना मनात उद्भवणे, पुढे मनातील कल्पनेचे तपशीलवारपणे परीक्षण करणे, अनौपचारिक सभेचे आयोजन करणे, साधन सामग्री गोळा करणे, आर्थिक योजना तयार करणे आणि दस्तऐवज आणि कागदपत्रे तयार करणे. एवढी परिवर्तन अवस्थेतून आपण पुढच्या रजिस्ट्रेशन स्टेज मध्ये जाणार आहोत. चला मित्रांनो, पुढे आपण रजिस्ट्रेशन स्टेज मध्ये नोंदणी अवस्थेच्या त्याच्यामध्ये काय काय पॉइंट येईल ते पुढे पाहूयात. प्रवर्तन अवस्था पूर्ण झाल्यावर नोंदणी अवस्था सुरू होते. सहकारी संस्थेला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होण्यासाठी तिची नोंदणी होणे गरजेचे असून या अवस्थेतील सर्व बाबी औपचारिक स्वरूपाच्या असतात. या बाबी पूर्ण केल्यानंतरच सहकारी संस्थेची नोंद होऊ शकते. त्यासाठी नोंदणी अवस्था महत्वाची आहे. या अवस्थेमध्ये पुढील टप्प्यांचा समावेश होतो. कोणते टप्पे होतात? जवळजवळ हे 8 टप्पे. या 8 टप्पे आपल्याला समजावून घ्यायचे. तर मित्रांनो, पहिला टप्पा कोणता आहे? कोणते? प्राथमिक आणि औपचारिक सभा बोलवणे. तर मित्रांनो, काय केलं जातं? नियोजित संस्थेची नोंदणीपूर्व तयारी करून प्रवर्तक सभाची प्राथमिक सभा बोलवितात. म्हणजे जी संस्था असेल ती नियोजित संस्थेची नोंदणीपूर्व तयारी करून प्रवर्तक सभासदांची प्राथमिक सभा बोलवतात. त्या सभेत नियोजित संस्थेचा उद्देश काय, व्याप्ती, सभासद संख्येची मर्यादा, कार्यक्षेत्र, भांडवल, उपविधी म्हणजे नियम, नियोजित संस्थेचे नाव, निवडणुकीतील नियम इत्यादी बाबीवर निर्णय घेतले जातात. तसेच या सभेच्या कामकाजाच्या इतिहासवृत्ताची एक प्रत नोंदणी बरोबर जोडावी लागते. काय करतात? पहिल्यांदा नोंदणी करण्यापूर्वी की जे प्रवर्तक असतात किंवा जे समूह असतो प्रवर्तकांचा, ती एक सभा बोलवतात. त्या सभेत ठरवतात की आपण जी संस्था स्थापन करणारे त्याचे सभासद कोण होऊ शकतात, त्याचे कार्यक्षेत्र, समजा एखादा ग्रामीण भाग असेल की एखादं गाव असेल ते त्यांचं एक कार्यक्षेत्र असू शकतं. भांडवल उभारण्यासाठी कोणकोणते त्यांच्या उत्पन्नाची साधने आहे, की प्रत्येकाने किती भांडवल त्याच्यात ओतलं पाहिजे, परत त्या संस्थेचं नाव काय असेल, परत ते निवडणूक कशा प्रकारे घेतली जाईल, किती वर्षासाठी असेल, डायरेक्टर कसा निवडला जाईल, या बाकीच्या गोष्टी ज्या असतात त्या पहिल्या सभेत ठरवल्या जातात. पुढे काय? नियोजित सहकारी संस्थेचे बँकेत खाते उघडणे. समजा मी ठरवलं मला सहकारी दूध डेअरी टाकायचे, म्हणजे कात्रज, समजा उदाहरण घ्या, कात्रज दूध डेअरी सहकारी संस्था, या संस्था आपण तयार केली. पुढे आपण या संस्थेचं खातं कुठे उघडायचे? बँकेमध्ये उघडायचे. म्हणजे नियोजित सहकारी संस्था स्थापनेचा निर्णय प्राथमिक सभेत मंजूर झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधकाच्या परवानगीने जिल्हा मध्यवर्ती बँकेत, सहकारी बँकेत संस्थेचे खाते उघडले जाते. त्या खात्यावर सभासदांकडून मिळालेली भाग भांडवलाची रक्कम जमा केली जाते. भाग भांडवलापोटी संस्थेच्या नावे किती रक्कम जमा झाली आहे यासाठीचा बँक शिल्लकीचा दाखला प्रवर्तकाला बँकेकडून मिळवावा लागतो व तो नोंदणी अर्जासोबत जोडावा लागतो. काय केलं जातं की त्यांनी सभेत ठरवलं की बाबा संस्थेचं नाव काय,
भाग भांडवल काय, त्यानंतर काय करायला लागतं, आपली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे, समजा पीडीसी असेल, ते एखादी कृषी पतसंस्था असेल, ती काय करणार, या बँकेमध्ये आपलं खातं उघडणार आणि जे भाग भांडवल त्यांनी जमा केले सभासदांकडून ती सगळी रक्कम त्या खात्यात जमा करणार. पुढे काय करणार, पुढे ह्या जी बँकमध्ये ते काय करणार, एक दाखला घेणार, की स्टेटमेंट घेणार, की बाबा त्याच्यामध्ये शिल्लक किती आहे, हे सगळं स्टेटमेंट जे आहे ते काय करणार, की आपण जे नोंदणी करायचे निबंधकाकडे, जे आपला जिल्हा उपनिबंधक आहे त्याच्याकडे नोंदणी करायची, त्याचा जो अर्ज असेल त्या अर्जासोबत ते या बँक खाते जोडणार आहे. हे लक्षात ठेवा की आपण जिल्हा उपनिबंधकाच्या परवानगीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खातं उघडत असतो. पुढे काय, नोंदणी प्रस्ताव सादर करणे. सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार नियोजित संस्थेच्या नोंदणीसाठी विहित नमुना मध्ये नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी अर्ज 4 प्रतीत प्रवर्तक सादर करतो. म्हणजे आपण नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी करताना किती अर्जाच्या किती प्रती सादर करणार आहे, तर 4. 4 आकडा विचारू शकतो. पुढे काय, नोंदणी अर्जासोबत विविध प्रकारची कागदपत्रे सादर करावी लागतात. कोणती लागतात, सभासद यादी, तलाट्याचा दाखला, उपविधीच्या 4 प्रती, म्हणजे जे नियम बनवले जातात त्या नियमाच्या 4 प्रती, बँक शिल्लकीचा दाखला, म्हणजे बँकेतून जे स्टेटमेंट आपण घेणार आहे बँक स्टेटमेंट ते जोडावं लागतं, जागेचे न हरकत प्रमाणपत्र, मालक असेल किंवा आपल्याकडे ग्रामपंचायत असेल त्यांचं एक ना हरकत पत्र घ्यावं लागतं. पुढे काय, प्राथमिक सभेचे इतिवृत्त, म्हणजे जे आपण प्राथमिक सभा घेतली त्याच्यातून जे नियोजन केलं, उद्दिष्ट लिहिली किंवा सभासदांच्या ज्या सह्या घेतल्या ते सर्व एक पत्र बनवलं जातं आणि ते पत्र त्यासोबत जोडलं जातं. परत आपण कोणत्यासाठी हे बनवत आहोत, काय कार्य, प्रकल्प अहवाल म्हणजे काय, ही शेतीसाठी बनवते, दूध डेअरीसाठी बनवते, ही जी सहकारी संस्था कशासाठी बनवते, कोणता प्रकल्प असणार आहे, काय नियोजन असणार आहे, त्या नियोजन संस्थेचे नाव काय असणार आहे, पत्ता, उद्दिष्ट, जे कार्यक्षेत्र आहे, व्यवसायाचे स्वरूप काय असणार आहे, दुधासाठी बनवते, साखर कारखान्यासाठी किंवा कृषी उत्पादनासाठी किंवा कृषीसाठी पतपुरवठा करण्यासाठी, कोणत्यासाठी बनवताय तुम्ही सहकारी संस्था, ते सगळं तुम्हाला या सर्व गोष्टींचं नियोजन, प्रकल्प अहवाल वगैरे आपल्याला निबंधाकडे सादर करावा लागतो. त्यामुळे तिसरी स्टेज काय आहे, नोंदणी प्रस्ताव सादर करणे. पुढे काय, नोंदणी शुल्क आणि चलन पावती. महाराष्ट्र राज्य सहकारी अधिनियम 1961 नुसार सहकार संस्थेची नोंदणी शुल्क शासकीय कोषागारात भरावे लागते. जे आपलं कोषागार आहे त्याच्यामध्ये आपल्याला पैसे भरावे लागतात. त्यावेळी मिळणारी मूळ चलन पावती नोंदणी अर्जासोबत सादर करावी लागते. आपण ते पैसे कोषागारामध्ये भरायचे, ही जी फी असेल नोंदणीसाठी ती जी पावती भेटेल ते अर्जासोबत आपण जिथे नोंदणी करणार आहोत तिथे ते सबमिट करायचे. संस्थेच्या नोंदणीसाठी फी किती असणार आहे, 50 ते 25,000, ही वेगवेगळे असतील प्रत्येक संस्थेसाठी. पुढे सहकारी संस्थेच्या प्रकारानुसार वेगवेगळी नोंदणी शुल्क आकारले जाते. पुढचा पॉइंट काय, नोंदणी अर्जाची नोंद. सहकारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी आलेला अर्ज मिळाल्यानंतर निबंधक नमुना अ यांच्याकडे एक नोंदवही असते, तो नमुना अ असतं. आपण नमुना अ बघितलाय, जेव्हा नोंदणी करण्यासाठी आपण जो अर्ज करतो तो नमुना अ असतो आणि निबंधाकडे म्हणजे जो अर्ज मिळाल्यानंतर निबंधक नमुना ब नोंदवहीत अर्जाची तपशीलवार नोंदणी करून घेतो. म्हणजे आपण अर्ज देतो आणि त्याच्याकडे एक नोंदवही असते,
ते ब नोंदवही म्हणतात त्याला, आणि त्या अर्जाचा तपशील त्याच्यामध्ये नोंद करून ठेवतो. त्या अर्जाचा अनुक्रमांक देतो की काय क्रमांक असेल, प्रत्येक वेगवेगळा क्रमांक असतो प्रत्येक सहकारी संस्थेला, कारण तुमचे इंडिव्हिज्युअल वेगवेगळे समजावं लोकांना. एक रजिस्ट्रेशन क्रमांक दिला जातो. अर्ज मिळाल्याबद्दलची पोचपावती मुख्य प्रवर्तकाकडे दिली जाते. म्हणजे अर्ज मिळाल्याबद्दलची जी पोचपावती आहे ती मुख्य प्रवर्तक जो असतो, जो अर्ज करतो, त्याला दिली जाते. पुढे काय होते, निबंधकामार्फत नोंदणी अर्जाची छाननी होते. पुढे काय सांगितले, नियोजित सहकारी संस्थेचा नोंदणी प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर नोंदणी अर्जाची व त्या अर्जासोबत कागदाची छाननी निबंधक करतात. त्यात त्रुटी असतील तर त्या प्रवर्तकाला कळून पूर्ण करण्याबद्दल कळवले जाते. हे समजा जे नोंदणी कार्यालयाला प्रवर्तक आहे तर त्याच्यामध्ये काय त्रुटी असतील, छाननी केली जाते पूर्ण कागदपत्रांची, आणि तो निबंधक सांगतो जर त्रुटी असेल तर तो अर्ज फेटाळला जातो, त्रुटी दुरुस्ती करायला सांगतो. त्यामुळे अशी पूर्ण छाननी झाल्यानंतर आपल्याला त्या अर्ज सहमत होतो. पुढे काय दिले, छाननीच्या वेळी काही त्रुटी उद्भवल्यास त्या विषयाचा खुलासा करण्याचा निर्देशन कोण करतं, निबंधक करतो. आणि कुणाला करतो, प्रवर्तकास करतो. सहकारी संस्था नोंदणी आणि वर्गीकरण. नोंदणी अर्ज व कागदपत्रे परिपूर्ण असतील तर निबंधक त्या संस्थेची नोंदणी झाल्याचे शासकीय अधिपत्रात जाहीर करतो. जे शासकीय अधिपत्र असतं त्याच्यात आपल्या संस्थेचं नाव जाहीर केलं जातं. त्या संस्थेचे योग्य त्या वर्गात उपवर्गात वर्गीकरण करतात की कशा संबंधी आहे, कृषी संबंधी आहे, डेअरी संबंधी आहे, सहकारी साखर कारखान्या संबंधी आहे किंवा पतसंस्था आहे, असे वर्गीकरण केले जातात. नोंदणीसाठी अर्ज दाखल झाल्यानंतर नोंदणीबाबत निर्णय नोंदणी अधिकाऱ्याच्या 2 महिन्याच्या आत द्यावा लागतो. किती महिन्याच्या आत, 2 महिन्याच्या आत. 2 महिन्याच्या आत नोंदणी अधिकाऱ्याला सांगायला लागतं तुमचा अर्ज ग्राह्य धरलाय, फेटाळलाय. त्यांना नोंद नाकारायची असेल तर नोंदणी अधिकाऱ्यांनी मुख्य प्रवर्तकाला योग्य त्या कारणासह लेखी स्वरूपात कळवणे आवश्यक आहे. मग काय, मुख्य प्रवर्तकाला लेखी कारण द्यावं लागणार त्या निबंधाला की तुमचा अर्ज का फेटाळत आहे. पुढे नोंदणी प्रमाणपत्र. हे काय, सहकारी संस्थेची नोंदणी केल्यानंतर निबंधक संस्थेला नोंदणी क्रमांक देतो. संस्थेची नोंदणी झाल्याचा पुरावा म्हणून संस्थेला नोंदणी दाखला, नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र दिल्यानंतर संस्थेला कायदेशीर दर्जा प्राप्त होतो. जोपर्यंत नोंदणी प्रमाणपत्र देत नाही तोपर्यंत संस्थेला कायदेशीर दर्जा प्राप्त होणार नाहीये. तोपर्यंत संस्था ती अस्तित्वात येणार नाहीये. नोंदणी झाली, तुमची संस्था कायदेशीर दर्जा भेटला, संस्था अस्तित्वात आली. पुढे काय, नोंदणी प्रमाणपत्रावर नोंदणीकृत संस्थेचे नाव, नोंदणी क्रमांक काय, नोंदणीचा दिनांक काय, वर्ष काय, वर्ग काय इत्यादी माहिती असते. नोंदणी प्रमाणपत्रावर निबंधकाची सही असते, शिक्का असतो. तसेच नोंदणीनंतर संस्थेच्या नावात उपविधीत निबंधकाच्या परवानगीने बदल करता येत नाही. तुम्ही जी नियम बनवले, जे निबंधकाच्या परवानगीने तुम्ही संमत करून घेतले, तुम्हाला उद्या वाटलं की त्याच्यात बदल करायचे तर निबंधकाची परवानगी घ्यावी लागेल, असे स्वरूप आहे. तर मित्रांनो, आपण अवस्था बघितल्या, टप्पे पाहिल्यात. प्राथमिक औपचारिक सभा बोलवणं, नियोजित सहकारी संस्थेत बँकेत खातं उघडणं, नोंदणीचा प्रस्ताव सादर करणं, नोंदणी शुल्क चलन पावती घेणं, नोंदणी अर्जाची नोंद करणं, निबंधकामार्फत नोंदणी अर्जाची छाननी करून घेणं, सहकारी संस्था नोंदणी आणि वर्गीकरण करणं आणि नोंदणी प्रमाणपत्र मिळवणं. एवढं झालं तर तुमच्या सहकारी संस्थेची निबंधाकडे नोंद होती.
पुण्यामध्ये निबंधक कार्यालय कुठे आहे हे मित्रांनो शोधून ठेवा. तुम्हाला विचारू शकतात आपले सहकारी मंत्री कोण आहे. आपल्या देशाचे सहकार मंत्री कोण आहे, तर अमित शहा आहेत. तर महाराष्ट्राचे सहकार मंत्री कोण आहे त्याच्याबद्दल माहिती मिळवा. तुम्हाला हे एक्झामला विचारू शकतात. सहकार कार्यालय कुठे, निबंधक कार्यालय पुण्यामध्ये कुठे, असे छोटे छोटे क्वेश्चन सुद्धा एक्झामला विचारू शकतात. कारण की बाकीच्या TCS वगैरे क्वेश्चन थोडेफार विचारलेले, त्यामुळे इकडे पण सहकारामध्ये असे क्वेश्चन येऊ शकतात. चला आपण आता पुढचा पॉइंट पाहूयात. पुढचा पॉइंट काय आहे, जो प्रोमोटर असतो त्याचं फंक्शन काय आहे. सहकारी संस्था स्थापनेची कल्पना सुचणे, हे पहिलं आपण पाहिलेले मगाशी. त्याची उद्दिष्ट ठरवणे, अनौपचारिक सभा बोलवणे, प्रकल्प अहवाल तयार करणे, साधन सामग्री गोळा करणे, आर्थिक योजना तयार करणे, पुढे बँकेत खाते उघडणे, नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे तयार करणे, सभासदांची प्राथमिक औपचारिक सभा बोलवणे, नोंदणी अर्ज सादर करणे निबंधकाकडे. जो निबंधक असतो त्याच्याकडे आपण नोंदणी अर्ज सादर करतो, त्याच्याकडून आपण नोंदणी प्रमाणपत्र मिळवतो. पुढे पहिली सर्वसाधारण सभा नियामक सभा बोलवणे आणि पहिल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त लिहिणे. तर आपण त्या गोष्टी थोडक्यात पाहूयात. सहकारी संस्थेच्या स्थापनेची कल्पना सुचली जाते, जे आपण मगाशी पाहिलं होतं की एखादी सहकारी संस्था स्थापन करण्याची कल्पना मनात आणण्याचे महत्वाचे काम प्रवर्तकाला करावे लागते. पुढे काय, त्याची अनौपचारिक सभा बोलवली जाते की प्रत्यक्षात आणण्यासाठी संस्थेची जी उद्दिष्ट असतात की औपचारिक सभेमध्ये संस्था स्थापनेचे महत्व पटल्यास संस्थेच्या उद्दिष्टांची एक यादी तयार करावी लागते आणि सहकारी संस्थेच्या प्रकारानुसार मुख्य उद्दिष्टात फरक पडतो. उदाहरणार्थ ग्राहक सहकारी संस्था स्थापन केली जाते व वाजवी किमती जीवनावश्यक वस्तू व सेवेचा पुरवठा करून देणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. समजा आपण ठरवलं ग्राहक सहकारी संस्था स्थापन करायचे, मग ती काय करणार, वाजवी किमतीत जीवनावश्यक वस्तू सेवांचा पुरवठा करून ते संस्थेचे जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करणार. किंवा उदाहरणार्थ हे पण असू शकतं, कात्रज दूध डेअरी दूध संकलन करायचं, वाजवी किमतीत त्यांना त्यांचे जे प्रोडक्शन असेल, पनीर असेल, दूध असेल किंवा दुधाचे अन्य पदार्थ असेल, ते वाजवी किमतीत लोकांना उपलब्ध करून द्यायचं, हे ज्या संस्थेचं उद्दिष्ट असू शकतं. अशा प्रकारे बाकीच्या पण संस्था असतात, त्यांचे पण एक उद्दिष्ट ठरलेलं असतं. पुढे काय, प्रकल्प अहवाल तयार करणं. नियोजित सहकारी संस्थेचा संभाव्य व्यवहार, उत्पन्न खर्च, उलाढाल विचारात घेऊन तिचा प्रकल्प अहवाल तज्ञांकडून तयार करून देण्याचे कार्य प्रवर्तकास करावे लागते. म्हणजे जो प्रकल्प अहवाल आहे तो कुणाकडून तयार करून घ्यावा लागतो, तज्ञांकडून तयार करून घ्यावा लागतो. त्याच्यामध्ये काय असतं, संस्थेचा संभाव्य खर्च किती होईल, उत्पन्न खर्च किती होईल, उलाढाल किती होईल, म्हणजे कात्रज दूध डेअरी त्यांचा व्यवहार कसा होणार आहे, शेतकऱ्यांना आपण किती लिटरनी दूध घ्यायचे, त्यांना किती द्यायचे पैसे, परत आपल्या त्याच्यात पाश्चरायझेशन म्हणजे ते दुधाच्या पुढच्या प्रक्रिया करण्यासाठी किती खर्च येईल आपला पूर्ण, आणि तो मार्केटमध्ये विकणं, मार्केटमधून नफा किती, या सगळ्याचा एक प्रकल्प अहवाल तज्ञाकडून तयार करून घेतला जातो. पुढे काय, साधन सामग्री गोळा करणे. नियोजित सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी
आवश्यक असलेल्या साधन सामुग्रीचे संकलन केले जाते. तरी काय केलं जातं, तो कोण काम करतं, प्रवर्तक करत असतो. त्याच्यामध्ये काय असते, भांडवल गोळा करणं, संस्थेच्या कार्याची संस्थेची जे कार्यालय त्याची व्यवस्था करणं, फर्निचर असू, स्टेशनरी असू, लेखन साहित्य असू, मनुष्यबळ असू, या सर्वांची जुळाजुळ कोण करतं, प्रवर्तक करत असतो. नंतर काय केलं जातं, आर्थिक योजना तयार करणं. नियोजित सहकारी संस्थेच्या प्रकल्प अहवालाच्या आधारे संस्थेची आर्थिक योजना तयार करून भांडवल उभारणीची साधने निश्चित करणे प्रवर्तकाचे काम असते. म्हणजे एक प्रवर्तक एक आर्थिक योजना तयार करतो, पुढे बँकेत खाते उघडतो, म्हणजे जिल्हा उपनिबंधकाच्या परवानगीने प्रवर्तक नियोजित सहकारी संस्थेचे खाते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत उघडतो. संभाव्य सभासदांकडून भाग भांडवलापुरती जमा झालेली रकमेचा भरणा बँक खात्यात करून बँकेकडून शिल्लकीचे प्रमाणपत्र प्रवर्तकाला प्राप्त करावे लागते. जेव्हा नोंदणी करायची होती आपल्या उपनिबंधाकडे, त्याच्याच परवानगीने आपण पीडीसी मध्ये समजा खातं उघडतो आणि जे बँकेचं स्टेटमेंट असेल, शिल्लकीचा दाखला असेल, ते त्याच्याकडून मिळवतो. त्याच्या कागदपत्राची आपल्याला परत निबंधकाकडे नोंद करायची असते. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे तयार करणे. नियोजित सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे तयार करण्याचे कार्य प्रवर्तकाला करावे लागते. नोंदणीसाठी आवश्यक सर्व कागदपत्रे कोणकोणती आहे, समजा संस्थेचे उपविधी म्हणजे नियम असेल, निवडणूक असेल त्याची नियम असेल, सभासदांची नावे असेल, त्याचे पत्ते असतील, प्रवर्तक मंडळाची सभासदांची यादी असेल, तलाट्याचा दाखला असेल, कार्यक्षेत्रातील लोकसंख्येचा दाखला असेल, औपचारिक सभेचे इतिहास वृत्त किंवा जागा असेल त्या घर मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र, बँक शिल्लकीचे प्रमाणपत्र, प्रकल्प अहवाल इत्यादी कागदपत्रे त्याला तयार करावी लागतात. पुढे काय, सभासदांची प्राथमिक आणि औपचारिक सभा बोलवणे. सहकारी संस्था कायद्यानुसार नियोजित सहकारी संस्थेच्या संभाव्य सभासदांची प्राथमिक औपचारिक सभा प्रवर्तक बोलवतो. या संस्था स्थापनेचा ठराव मंजूर करून सभेचे इतिहास वृत्त, नोंदणी अर्ज सोबत जोडावे लागतात. म्हणजे जी सभा बोलवली जाते त्या सभेमध्ये काय ठरलेले आहे, त्यांनी कोणकोणत्या गोष्टीवर त्यांचे एकमत झालेले, त्याची सगळी नोंद त्या प्रवर्तकाला करावी लागते. ही सर्व आपण प्रवर्तकाची कार्य पाहतोय. त्यामुळे आपल्याला डबल जरी वाटलं असेल तरी मुख्य प्रवर्तकाची कार्य कोणकोणती आहे ते दिलेली सर्व आहे. नोंदणी अर्ज सादर करणे म्हणजे नियोजित सहकारी संस्थेच्या नोंदणीचा रितसर नमुना अर्ज भरून आवश्यक त्या कागदपत्रासह नोंदणी अधिकाऱ्याकडे म्हणजे निबंधक जो असतो त्याच्याकडे सादर करावा लागतो. तसेच संस्था नोंदणीचे शुल्क शासकीय कोषागारात त्यालाच भरावे लागते. पुढे अर्जाची छाननी वगैरे झालं त्याला एक प्रमाणपत्र भेटतं, ते नोंदणी प्रमाणपत्र असतं, ते निबंधक देतो. म्हणजे विविध नमुन्यातील नोंदणी अर्ज निबंधकाकडे सादर केल्यानंतर निबंधक त्या अर्जाची छाननी करतो आणि हा अर्ज परिपूर्ण असल्यास निबंधक अशा संस्थेची नोंदणी करतो आणि नोंदणीचे प्रमाणपत्र मुख्य प्रवर्तकाकडे देते. पुढे काय, पहिली सर्वसाधारण सभा नियामक सभा. काय करतात तिथे, सहकारी संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आत पहिली सर्वसाधारण सभा नियामक सभा घेण्याचे काम मुख्य प्रवर्तकाला करावे लागते. सहकार कायद्यातील तरतुदीनुसार पहिली सर्वसाधारण सभा घेणे कसे बंधनकारक असते. या सभेत हंगामी व्यवस्थापन समितीची निवड करणे,
प्राथमिक खर्चास मंजुरी देणे, प्रवर्तकाच्या नावाने असणारे बँक खाते संस्थेच्या नावे करणे इत्यादी बाबत ठराव केले जातात आणि ही सभा संस्थेच्या आयुष्यात एकदाच बोलवली जाते. म्हणजे जी पहिली सभा असेल किंवा नियामक सभा असेल ती जे संस्था बनवणारे नियम बनवणारे ह्या सभेत आपण जे नियम बनवणारे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी करणारे म्हणजे प्राथमिक खर्चास मंजुरी देणे किंवा व्यवस्थापन समितीची निवड करणे इत्यादी जे ठराव आहे त्या सभेत मंजूर केले जातात आणि ही सभा संस्थेच्या आयुष्यात एकदाच बोलवली जाणार आहे. ठीक आहे. पहिल्या सर्वसाधारण सभेचे इतिहावृत्त लिहिणे म्हणजे पहिल्या सर्वसाधारण सभेचे कामकाज संपल्यापासून एका महिन्याच्या आत त्या सभेचे इतिहावृत्त प्रवर्तकाने लिहिणे आवश्यक आहे. इतिहावृत्त म्हणजे सभेतील कामकाजाच्या लेखी स्वरूपातील नोंदणी होय. बाकी ही जी आपण जी सभा घेणार आहे त्या पहिल्या सर्वसाधारण सभेत काय ठरलं, कोणत्या गोष्टी एकमत झाल्या, या सगळ्या गोष्टी प्रवर्तकाला नोंद करून ठेवावी लागणार आहेत. अशा प्रकारे प्रवर्तक सहकारी संस्थेच्या उद्दिष्टे अत्यंत महत्वाची व्यक्ती असून म्हणजे प्रवर्तक हा सहकारी संस्था जी आहे त्याच्या दृष्टीने हा महत्वाचा व्यक्ती आहे आणि त्याचे कार्य संस्थेच्या स्थापनेपासून तिचे कार्य व्यवस्थितपणे सुरू व्हावे यासाठी ती प्रयत्नशील व जागरूक असते. प्रवर्तक आहे ना त्या संस्थेसाठी महत्वाचा व्यक्ती जर आहेच, त्याचबरोबर ते संस्थेचे कार्य व्यवस्थितपणे राहिले पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी जागरूक राहिलं पाहिजे. ही संस्था व्यवस्थित चालली पाहिजे आणि त्याचीच भूमिका या सहकारी संस्थेला एक सक्सेसफुल म्हणजे एक चांगल्या पद्धतीची जी सहकारी संस्था असेल ती जी डुबणार नाही, ती कायदेशीरपणे व्यवस्थित आपला कारभार त्यांचा नियोजित राहील, हे सर्व करण्यासाठी प्रवर्तकाची भूमिका ही यासाठी सर्वसाठी महत्वाची राहणार आहे. मित्रांनो, आपण ही प्रवर्तकाची कार्य मगाशी पाहिलेली आहे, तर काय परत एकदा रिवाज करूया. ही कल्पना सुचावी लागते, उद्दिष्ट ठरवावे लागतात, औपचारिक सभा बोलावे लागतील, ते प्रकल्प तज्ञाकडून करून घ्यावे लागतात, फर्निचर साधन सामग्री वही पुस्तके किंवा बाकीच्या जी प्रोसेसिंग इंडस्ट्री असेल ते इंडस्ट्री उभारण्यासाठी मटेरियल ही सगळी प्रवर्तकाला साधन सामग्री गोळा करावी लागतात. आर्थिक योजना तयार करावी लागते. पुढे बँकेत एक खातं उघडावं लागतं संस्थेच्या नावाने. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे तयार करावी लागतात. सभासदांची प्राथमिक औपचारिक सभा बोलावी लागते. नोंदणीसाठी अर्ज सादर करावा लागतो. नोंदणी प्रमाणपत्र मिळवावं लागतं. पहिली सर्वसाधारण सभा त्यालाच बोलावी लागते. त्याच्यात नियम बनवले जातात. पुढे पहिल्या सर्वसाधारण सभेचे इतिहावृत्त लिहिले जाते. त्याच्यानंतर डायरेक्टर निवडले जातात. ही सर्व कामे प्रवर्तकाची असतात. पुढे काय प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था. अर्थ काय, सहकारी संस्था स्थापन होण्यापूर्वी तिला ज्या ज्या टप्प्यातून जावे लागते त्याला एकत्रितपणे काय म्हणतात, प्रवर्तन अवस्था. आणि नोंदणी अवस्थेत काय होतं, नियोजित सहकारी संस्थेची स्थापना करण्यासाठी ज्या ज्या बाबीची पूर्तता करावी लागते एकत्रितपणे नोंदणी अवस्था म्हणतात. कायद्यातील तरतुदी, सहकारी कायद्यामध्ये प्रवर्तनाबाबत तरतुदी दिलेल्या नाहीत. म्हणजे पहिली अवस्था कशी असते त्याच्यामध्ये काय कायद्यानुसार नाही ठरवत, फक्त मनात कल्पना उद्भवते आपली, आपण ठरवतो अशी अशी संस्था स्थापन करायची, त्यासाठी कोणत्या अशी कायदेशीर बाबी नाहीये. पण नोंदणी अवस्थेसाठी कायदेशीर तरतुदी आहेत. स्वरूप कसं आहे, अनौपचारिक स्वरूप यायचं.
कारण नोंदणी अवस्थेत त्याला औपचारिक संस्था म्हणून नाव रूपास येत असते, म्हणून त्याला औपचारिक स्वरूप आहे. हे आपण 6 टप्पे आणि नोंदणी अवस्थेतले 8 टप्पे मगाशी आपण डिस्कस केलेला आहे. प्रवर्तनाच्या अवस्थेला विशिष्ट कालमर्यादा नसते, तरी पण नियोजित सहकारी संस्था स्थापन होण्यासाठी प्रवर्तक वेगाने हालचाली करतो. म्हणजे संस्था मनात कल्पना उद्भवली, त्याच्या जे पहिली सभा घेणं किंवा ठरवणं सर्वसाधारण सभेत, त्या गोष्टी प्रवर्तक वेगाने करतो, कारण की त्याला नोंदणीसाठी अर्ज करावा लागतो. प्रवर्तक काय करतो, नोंदणीसाठी अर्ज मिळाल्यापासून संस्थेची नोंदणी करणे नाकारणे कृती निबंधकाने 2 महिन्याच्या आत कायद्याने करणे बंधनकारक आहे. किती? 2 महिने. अस्तित्व काय? प्रवर्तक अवस्थेत सहकारी संस्थेला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होत नाही, पण नोंदणी अवस्थेनंतर सहकारी संस्थेला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होते. पुढे काय? उपविधी, पोटनियम म्हणजे सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजाचे नियम, त्याला उपविधी पोटनियम म्हणतात. अनौपचारिक सभा म्हणजे काय? परिवर्तन अवस्थेमध्ये आयोजित केलेली सभा म्हणजे अनौपचारिक सभा. नमुना अर्ज काय असतो? सहकारी संस्थेच्या नोंदणीचा अर्जाचा नमुना. इथे वृत्त काय असतं? सभेच्या कामकाजाच्या लेखी स्वरूपातील नोंदणी असते. निबंधक नोंदणी अधिकारी कोण आहे? सहकारी संस्थेची नोंदणी नियंत्रण करण्यासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेला अधिकारी हा निबंधक असतो. निबंधकाची नियुक्ती कोण करतं? राज्य शासन. नमुना ब काय असतो? निबंधक नोंदणी अर्जाची नोंद असलेल्या कार्यालयातील नमुना ब या नोंदवहीत करतात. जी नोंदणी असते, निबंधक जी नोंदणी करतो ती कुठं करतो? नमुना ब ही कार्य नोंदणी वही असते त्याच्यात करतो. पुढे काय? सहकार संस्थेची नोंदणी ही काय असते? बंधनकारक. मित्रांनो, नोंदणी अर्जाबाबत म्हणजे जे नोंदणी अर्ज सादर करतो त्या अर्जासोबत उपविधीच्या किती प्रती जोडाव्या लागतात? तर 4 प्रती जोडाव्या लागतात. सहकारी संस्था स्थापनेची कल्पना ज्या व्यक्तीच्या मनात उद्भवते तिला काय म्हणतात? प्रवर्तक असे म्हणतात. ज्या सहकारी संस्थेचे जे सभासद असतात त्यांना भागीदार म्हणतात. आणि सहकारी संस्थेची नोंदणी ज्या अधिकाऱ्याकडे करतो, ज्याची नियुक्ती राज्य शासन करतो, त्याला निबंधक म्हणतात. सहकारी संस्थेचा नोंदणी अर्ज नमुना काय आहे? जी नोंदवहीत नमुना करतो, नोंदणी करतो निबंधक, ती नोंदवही काय असते? ब नमुना असते. सहकारी संस्थेच्या नोंदणीचा पुरावा म्हणून निबंधक संस्थेला काय देतो? नोंदणी प्रमाणपत्र देतो. निबंधक नोंदणी अर्जाची नोंद आपल्या कार्यालयातील नमुना ब या नोंदवहीत करत असतो. पुढे काय? या गोष्टी आपण सर्व पाहिलेल्या मित्रांनो. तर पुढे आपण पाचवा चॅप्टर सहकारी पतपुरवठा संस्था हे नेक्स्ट लेक्चरला घेऊयात.